वादविवाद, गैरसमज याच्यामुळे रणजितराव आपल्यापासून दूर गेले. आता या प्रकारामुळे सुजितरावही तुटते. नाही सहन होणार आम्हाला. आणि हे सगळं जर थांबवायचं असेल तर एकच उपाय, सुजितरावांच्या लग्नाला होकार देणं आणि अपर्णाला ढाले पाटलाची सून म्हणून स्वीकारणं. दादासाहेब तुम्ही बोलताय? बदलाव ही जिंदगी है, आमचे बाबूजी म्हणायचे. आई साहेब, आपण एकदा का नदीच्या पाण्यात उतरलो तर पुन्हा आयुष्यात त्या पाण्यात आपल्याला उतरता येत नाही, कारण ते पाणी वाहून पुढे गेलेलं असतं. बस 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 दादासाहेब, जास्त बोलू नका. या क्षणी तुमच्या शरीराला थोड्या अन्नाची आणि मनाला विचाराची गरज आहे. ना मान्य, पण ही गोष्ट सगळ्या प्राणी मात्राला लागू होते आई साहेब. तुम्हाला बी आणि आम्हाला बी. काय आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा करा आई साहेब. पण विचार करा, म्हणजे तुम्हाला बी बदलाचं आणि बदलावाचं महत्व पटल. दादासाहेब तुम्ही काय बोलताय? आम्हाला वाटायचं की आमच्यासारखंच किंबहुना आमच्यापेक्षा जास्त या ढाले पाटलांच्या घराच्या इब्रतीची काळजी. अहो आई साहेब, माणसं असतील तर हे घर आहे ना, नाहीतर नुसत्या भिताडी. आई साहेब, आधीच आपली नाती झिरझिर झाली आहेत, 50 ठिकाणी उसवली आहेत. कसं आहे आई साहेब, आपल्यावर जर कोणी रागवलं तर राग शांत झाल्यावर ते आपल्या जवळ परत येईल अशी आपल्याला आशा तरी असती. हे सुजितराव आहेत, आधीच आपल्यापासून लांब झालेत, आणि या प्रकारामुळे ते कायमचे आपल्यापासून तुटण्याची शक्यता आहे. आणि हे फक्त आम्हाला नाही, तुम्हाला पण चांगलंच ठाऊक आहे. तुटतील म्हणून एवढी मोठी तडजोड करावी लागणार आई साहेब. नाही नाही, आम्हाला मान्य आहे ना, ती पोरगी आपल्या तोलामोलाची उच्च खानदानाची नाहीये, पण नावापुरतं का होईना ज्यांची घराणी मोठी होती अशाने तरी काय दिवे लावले नाही का. त्यांनी बी आपल्या घराचा उखंडाच केला. दादासाहेब, बदलाव ही जिंदगी है आई साहेब. वेळ प्रसंगी स्वतःमध्ये जो बदल घडवतो तोच खरा खानदानी माणूस असतो. त्याची पूर्ण कल्पना आहे आम्हाला, ही कोणी समजावून सांगायची गरज नाही. आम्हाला विचार करण्यासाठी थोडा वेळ लागेल. आई साहेब, तुमचा विचार आमच्या लहान्या भावाला आणि तुमच्या मुलाला या घरापासून कायमचं जोडू किंवा तोडू शकतो. तेव्हा सकारात्मक विचार करा. आपण जो निर्णय घ्याल तो योग्यच असेल अशी आम्हाला खात्री आहे. येतो. दादासाहेब, आपल्या शब्दाखातर आम्ही अन्न ग्रहण करू. हो, ते मस्त आहे. खात्री बाळगा.
घरचा काटा काढायचा आहे ना, बाहेरचा काटा आणावाच लागल. बाबूजी, काय आहे? आपलं जिथे काम नाही तिथे आपण थांबू नये एवढा सुद्धा विचार येत नाही तुमच्या डोक्यात? काय बघताय? गेट लॉस्ट. हे सुजित्रा आहेत, आधीच आपल्यापासून लांब झालेत आणि या प्रकारामुळं ते कायमचे आपल्यापासून तुटण्याची शक्यता आहे. आणि हे सगळं जर थांबवायचं असेल तर एकच उपाय, सुजित्रावांच्या लग्नाला होकार देणं आणि अपर्णाला ढाले पाटलाची सून म्हणून स्वीकारणं. अरे वा, आलीस तू. बर संजू, मी जरा शेतात जाऊन येतो, काम आहे. काय ग, आई साहेबांना गोळ्या द्यायला इतका वेळ का लागला? हा, ते आई साहेब बोलत होते ना माझ्याशी. ऐकावं ते नवलच. तू आई साहेबांशी इतक्या वेळ गप्पा मारत होतीस? चांगलंय. तू आणि आई साहेब इतक्या वेळ गप्पा मारत होत्या, चांगलंय. संवाद वाढणं महत्वाचं. मग घेतल्या गोळ्या आई साहेबांनी? दादासाहेब काय म्हणाले? तुम्हाला कसं माहिती? हेरगिरी फक्त तुला एकटीला नाही जमत. मी पण होतो कधी काळी पोलिसात. तसं नाही, तू गेल्यानंतर मी दादासाहेबांना बघितलं आई साहेबांच्या खोलीत जाताना. ते जाऊ दे. काय म्हणाले दादासाहेब? का म्हणलाय साहेब? बोला की, काय म्हणालाय साहेब? राजश्री, जगातल्या सगळ्या भाषांमध्ये मौन साधता येतं. केशव, ताट ठेव. जेवत असताना आम्हाला बोलायची सवय नाहीये, हे चांगलं ठाऊक आहे ना तुम्हाला? हा, माहिती आहे आम्हाला. तुम्ही जेवा, शांतपणे जेवा, आम्ही वाट बघतो. हं? विचारा. विचारा काय विचारायचं ते. नाही, तोपर्यंत तुम्हाला धीर धरवणार नाही ना. विचारा. काय म्हणले साहेब? आपली कामगिरी फत्ते झाली का?
आपण जे जे ठरवलं होतं ते सगळं आम्ही सांगितलं आई साहेबांना. हा, मग काय म्हणाले त्या? म्हणजे असं हात बीत दाखवून गप्पा नाही ना बसवलं तुम्हाला? तर शक्यतो आम्हाला तसं करत नाहीत राजश्री. म्हणजे मान्य आहे का त्यांना? बघू, उद्यापर्यंत वेळ मागितलाय त्यांनी. वेळ मागितलाय का? कशाला बरं वेळ मागितला असेल? अरे हा, वेळ मागितलाय म्हणजे तुमचं पटलं असणार त्यांना, नाहीतर कशाला वेळ मागतील त्या? आपला नियम बरोबर बसलाय. हो, तुम्ही लई भारी आहात हो, लई म्हणजे लई भारी आहात. आम्हाला तुमचा लई अभिमान आहे बघा. बाबूजी तुम परम ज्ञानी. झालं तुमचं बोलून? आता शांत बसा, आम्हाला जेवायचं. हा, नाही नाही, तुम्ही शांतपणे जेवा, शांतपणे जेवा. फॅन लावू का तुमच्यासाठी? फॅन सुरू आहे. तुम काय करू, ते बघा, तुम्हाला जे काही हवं असेल ते आम्हाला सांगा, आम्ही स्वतः आणून देऊ तुम्हाला. हा, नाही म्हणजे केशवला आणायला सांगू, तो आणल. हा, तुम्ही जेवा शांतपणे, आम्ही येतो. ऐका की, सॉरी, एक बोलू का? थँक्यू, लई म्हणजे लई थँक्यू. तुम्ही लई भारी आहात. सॉरी, जेवा तुम्ही, जेवा. शांत होता, जेवा. क्या बात आहे. म्हणजे मी गमतीत आशेचा शिखर म्हणालो, हे तर एव्हरेस्ट पेक्षा मोठं आहे. हो, म्हणजे चक्क दादासाहेब आईसाहेबांना कन्व्हिन्स करत होते. ओ नो, मी का नव्हतो ही मुवमेंट बघायला? संजू, तुला अंदाज आहे का तू किती लकी आहेस? दादासाहेबांच्या या एका प्रसंगामुळे त्यांच्या 100 चुका माफ. संजू, कसं घडलं हे? म्हणजे दादासाहेब इतके हळवे, इतके विचारी असतील म्हणून तर ते म्हणतात ना, ब्लड इज ऑलवेज थिकर दॅन वॉटर. जर दादासाहेबांनी आईसाहेबांना कन्व्हिन्स केलंय तर आईसाहेब नक्कीच या गोष्टीचा विचार करतील, जे सुजितसाठी चांगलं आहे. कोणाच्याही कोंबड्याने का होईना आशेचा सूर्य उगवतोय हे महत्वाचं. सुजित, अपर्णा, अरे मला तुमचं लग्न होताना दिसतंय. आता तरी सुजितच्या आनंदात सहभागी हो. सुजितच्या आनंदाला स्वतःचा आनंद मानण्याचा प्रयत्न कर संजू. अपर्णाबद्दलचं तुझं मत चुकीचं असू शकत नाही का? बर, फार लांबचंही सांगत नाही, आपल्या घरातलंच बघ. तुझ्याबद्दल अत्यंत निगेटिव्ह मतं आहेत की नाही आपल्या घरात? स्वतः आईसाहेबांचं आहे. मी ते कधीच मानले नाही, आणि ते न मानल्यामुळे माझं कधीच नुकसानही झालं नाहीये. आणि तेच सुजितच्या बाबतीत होणार नाही याची काय गॅरंटी? अहो पण ती मुल संजू, अगं आपल्या लग्नाच्या वेळेस सुद्धा दादासाहेबांनी असाच विरोध केला होता. वेळ, परिस्थिती चुकीची असू शकते. प्रत्येक वेळेस माणूसच चुकीचा आहे असं नसतं. आणि दुसरी गोष्ट, माझं तुझ्यावर प्रेम होतं.
माझा विश्वास होता आणि मला लग्न करायचं होतं तुझ्याशी, मी केलं. तसंच सुजितचंही आहे, त्याचं तिच्यावर प्रेम आहे, तो लग्न करेल. संजू, कळतंय का? कळतंय की, बरोबर बोलताय तुम्ही. कसं आहे ना, काही गोष्टी आपल्याला नाही चुकत आणि काही गोष्टी माणसानं चुकवल्या नाही पाहिजेत. म्हणजे तुम्ही शेतावर जा, तुम्हाला उशीर होतोय ना, मी पण अभ्यासाला बसते. नीट जा. आई साहेब, आम्ही आमच्या दुनियेत कितीही बिझी असलो ना तरी तुम्ही हात दिल्यावर रोपण देणार आणि येणार पण. वादविवाद, गैरसमज याच्यामुळं रणजितराव आपल्यापासून दूर गेले. आता या प्रकारामुळं सुजितरावही तुटते. आणि माझं आपण सोबतच लग्न होणार. ही काळ्या दगडावरची रेघ. मी डिप्लोमा इन एज्युकेशन केलंय आणि आता आउटसाइडहून BA करतेय. गुड, चांगलं आहे. आणि फक्त आज नाही, म्हणजे मी लहानपणापासून आमच्या गावात झालेली तुमची सगळी भाषणं ऐकली आहेत. यू आर ट्रूली अ अमेझिंग पर्सन मॅडम. जे हवं ते मिळव. मी खरंच खूप भाग्यशाली आहे मॅडम की आज मला तुम्हाला प्रत्यक्ष भेटता आलं. तुमच्या बाई माझं डोकं ठेवता आलं. हे सुजितराव आहेत आणि या प्रकारामुळं ते कायमचे आपल्यापासून तुटण्याची शक्यता आहे. तुटतील म्हणून एवढी मोठी तडजोड करावी लागणार आहे साहेब. नाही साहेब, सुजित आहे तुमचाच मुलगा आहे ना. सुजित या घरात नाहीये, पण कदाचित हीच मुलगी जी त्याला परत द्या. आम्हाला प्रचंड भूक लागली आहे. पोहे कसे आलेत? वेलकम दादासाहेब. आज तुम्ही सगळ्यांसोबत नाश्ता करायला आलात, तुमचं उपोषण मागे घेतलं, खूप आनंद वाटला. हो का? हो, अगदी मनापासून. आणि दादासाहेब, काल तुम्ही सुजितसाठी आईसाहेबांसमोर जो स्टँड घेतला त्याबद्दल खरंच खूप थँक्यू. म्हणजे शेवटी तुम्ही सिद्ध केलं, रक्तच रक्तासाठी धावून येतं. प्लीज बसा. सिद्धीच्या मागे असणार बरं का आमचे हे, प्रसिद्धीच्या नाही. हा रणजित भाऊजी, नुसतं थँक्यू चालायचं नाही बरं का. इथून पुढे लक्षात ठेवायचं, तुमच्या धाकट्या भावाची काळजी करणारं, या घराची काळजी करणारं अजून एक कोणीतरी आहे. फक्त तुम्ही एकटे नाही आहात. अरे काय चाललंय काय तुमचं? हा नाही म्हणजे सिद्धी काय, प्रसिद्धी काय आणि स्टँड वगैरे काय बोलताय? दादासाहेबांनी असा काय तीर मारलाय काय रे? अगं बेबी मावशी, दादासाहेबांनी सुजितवर आनंद उपकार केलेत. आज सुजित बघ कसा धावत पळत घरी येतो. केशवराव, कुठे सगळे? आहेत ना आतमध्ये, नाश्ता करतायत सगळे. बरं, सर्वेशना भरपूर नाश्ता केला ना, आज मी पण नाश्ता करणार आहे. होय होय. सुजित भाऊजी, तुम्ही सगळ्यांसोबत नाश्ता करणार आहे? कुठं आत आहेत का? बर. यावं का?
आणि सुजितरावांचं आगमन झालेलं आहे. प्रचंड टाळ्यांच्या गजरात स्वागत. आले आले नवरदेव आले आमचे. मी काय गुडघ्याला बाशिंग बाजूच असतोय ग. दादासाहेब, आज तुम्ही आम्हाला जाणीव करून दिलीत की आम्ही तुमच्यापेक्षा किती लहान आहोत. तुमच्या करणीनं आज मन जिंकलंय तुम्ही आमचं. आतापर्यंत आम्ही परक्यांना आपलं समजत होतो आणि आपल्याला परक. पण आज कळत खरे आपले कोण आहेत आणि खरे परके कोण.